नमस्कार, मी अमृत सुतार. शेती मित्र 20 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढील 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. चला तर मग सुरुवात करूया शेती मित्र 20 ला. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब आणि कर्नाटक सरकारनं सुमारे 1 लाख कोटींची कर्जमाफी जाहीर केली. परंतु केंद्र सरकारने कर्जमाफीचा भर राज्यांनी सहन करावा असा निर्णय घेतलाय. त्यात आता धोरण निश्चित करणाऱ्या नीती आयोगाने पुढाकार घेत 8 जुलैला कृषी आयोगाचे सदस्य रमेश चांद यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत शेतकरी मिशनची चर्चा केली जाणार आहे. देशात कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे दर पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्राने मध्य प्रदेशमध्ये केलेल्या कांदा खरेदीमुळे नाशिकमध्ये कांद्याचे दर कोसळल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. पंढरीच्या वारीदरम्यान एपीएमसीच्या आवारात संत सावतामाई नागरी सजली. यात शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक माहिती, शेती अवजारे, फळे, भाजीपाला, बी बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञान हे सगळं या प्रदर्शनात मांडलं गेलं. शेतीची अवजारं, ट्रॅक्टरसह आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. दिंडोरी तालुक्यातील कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे परमोरी परिसरातील पूर्व भागातील द्राक्षबाग आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता या पंचनाम्याचे अहवाल शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी दिली आहे. पावसाअभावी पेरणी केलेले सोयाबीन वाळून गेल्याने पुयनी शिवारातील 200 एकरावरील पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे. त्यामुळे पेरणीचा खर्च आणि मेहनत वाया गेली असून या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतीची कामं जोरात सुरू झालेत. तळ कोकणात लावणीची कामं अंतिम टप्प्यात आलेत. गेले काही दिवस पावसाने अधूनमधून विश्रांती घेतल्याने लावणीची कामं थोडी रखडली होती. मात्र आता पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुकावलाय. राज्य शासनाच्या निर्णयामुळे जिल्हानिहाय हवामान केंद्र स्थापनेच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या स्थापनेसाठी जागा निश्चित करण्यात आली. या ठिकाणी हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी पुढील कारवाई सुद्धा सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गोंदियामध्ये आता कृषी बीज गुणन केंद्रात मिनी हवामान केंद्राचं आणि मृदा चाचणी प्रयोगशाळेचं नुकतंच पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच हवामानविषयी माहिती मोबाईलवरती मिळेल. गडचिरोलीत खरीप हंगामासाठी पर्हे टाकणी आता अंतिम टप्प्यात आले. तर दुसरीकडे बियाण्याच्या मागणीबाबत केलेल्या नियोजनाला डावलून सरकारी कंपनी महाबीजला बाजूला सारत खासगी कंपन्यांच्या बियाणांना जिल्ह्यात प्राधान्य देण्यात आल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरणीयोग्य पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र मागील 2 दिवसात झालेल्या तुरळक पावसाने काही ठिकाणी पेरणीला वेग पकडलाय. कमी पावसाने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्याने नापिकीपेक्षा कमी पावसात पेरणीचा निर्णय घेतला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भात लागवडीच्या सरासरी उत्पादनात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सर्वप्रथम असून काही शेतकऱ्यांनी 134 क्विंटलपर्यंत भात उत्पादन घेतले आहे. मात्र अजूनही जिल्ह्यात सरासरी 32 क्विंटल एवढंच भात उत्पादन घेतलं जात आहे. ही भात उत्पादनाची सरासरी 10 क्विंटलवर नेल्यास क्रांती घडू शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून तुरळक पाऊस पडतोय. तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. तर अकोला तालुका पेरणीत पिछाडीवर आहे. पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खरा, मात्र मूग उडीदाची पेरणी हातची गेल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने कर्जमाफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या मागचे संकट संपत नाही. खरीपात अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीचे 10,000 रुपयाचे कर्ज देखील बँकांनी दिलेले नाही. या उलट खरीपाच्या पीक कर्ज वाटपासाठी हात वर केले आहेत. मागील 10 दिवसात केवळ 1% पीक कर्ज वाटप केल्याने शेतकऱ्यांनी अडचणीत आलेत.
अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीपात 1140 कोटी 55 लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असलं तरी 15 जूनपर्यंत केवळ 314 कोटी 98 लाख रुपये अर्थात केवळ 26%च पीक कर्जाचं वाटप करण्यात आलंय। त्यामुळे पीक कर्ज वाटपाचा बोजवारा उडालाय। मुसळधार पावसाच्या विश्रांतीनंतर उत्तर कोकणातील मुख्य पीक असलेले भात रोपणीच्या कामाला पालघर जिल्ह्यात सुरुवात झाली। यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। पावसाने दडी मारल्याने विदर्भातील पेरणी खोळंबल्या आहेत। पश्चिम विदर्भात 15,13,500 हेक्टरवर 50% पेरण्या झाल्या असून अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील पेरणीची टक्केवारी सर्वात कमी आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांचे नियमित खरीप पिकामध्ये फेरपालट करावे लागणार आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबावर इतर योजनेअंतर्गत एकूण 22 लाभार्थ्यांना आमदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले। भद्रावती इथे स्थानिक विश्रामगृहाच्या आयोजित कार्यक्रमात 6,32,850 रुपयाचा धनादेशाचे वितरण करण्यात आले। जालना जिल्ह्यासाठी मंजूर खताचे योग्य पद्धतीचे वितरण करण्यासाठी पॉज मशीनद्वारे खत वाटपाचे कृषी विभागाचे नियोजन होते। मात्र मागणी करूनही मशीन उपलब्ध न झाल्याने नेहमीप्रमाणेच खत विक्री सुरू होती। जिल्हा कृषी विभागाला सोमवारी 631 मशीन उपलब्ध झाल्या असून खत वाटप अधिक सुलभ होणार आहे। शासनाची 4 कोटी वृक्ष लागवडीची योजना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत हाती घेण्यात आले। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत आणि उपाध्यक्षा रणजित देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आवारात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। शेतकऱ्यांना हवामानाबाबत निःशुल्क माहिती मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यात 47 स्वयंचलित हवामान केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे। यात 13 केंद्रासाठी जागा निश्चित झाल्या। राज्य सरकारच्या महावेद योजनेअंतर्गत हे केंद्र स्थापित होत असल्याची माहिती कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी दिली। तर या होत्या कृषी विषयक 20 बातम्या। ताज्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी पाहत राहा जय महाराष्ट्र।